ज्योती चव्हाण संध्याकाळच्या 7च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। तत्पूर्वी आजच्या सोन्या चांदीचे भाव जाणून घेऊया। 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,46,270 रुपये इतका, तर चांदीचा भाव आहे 2,30,000 प्रति किलोच्या आसपास। आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या। खांदेश्वर मंदिरातील स्वच्छतागृहाचे लोकार्पण। पनवेलमधील खांदेश्वर मंदिर परिसरात उभारलेल्या अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहाचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले। यावेळी नगरसेवक दशरथ म्हात्रे यांनी परिसर विकासासाठी सिडकोने जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली। रमेश म्हात्रे समर्थकांच्या जामिनासाठी कोर्टात युक्तिवाद। डॉक्टर नर्स मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या 3 समर्थकांनाही जामीन द्यावा अशी मागणी बचाव पक्षाने कल्याण न्यायालयात केली आहे। बचाव पक्षाचे वकील गणेश पाटील यांनी या संदर्भात न्यायालयात युक्तिवाद केला। मॅट्रिमोनियल साइटवरून महिलांची लाखोंची फसवणूक। मॅट्रिमोनियल साइटवरून महिलांना जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक करणाऱ्या अनुज तिवारीला विष्णुनगर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली। डोंबिवलीतील 73 वर्षीय महिलेसह अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले। शिंदे पाटील भेटीवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। संजय पाटील एकनाथ शिंदे भेटीबाबत अधिकृत माहिती नसल्याने भाष्य करणे योग्य नसल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले। राम रक्षा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत राम मंदिर चोरी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे। राजू पाटील यांचा रवींद्र चव्हाणांना इशारा। मनसे आमदार राजू पाटील यांनी रवींद्र चव्हाणांवर टीका करत डोंबिवलीच्या विकासावर प्रश्न उपस्थित केले। मुद्द्यावर बोला अन्यथा उत्तर देऊ असा इशारा देत कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचे आवाहन केले। राजू पाटील यांचा दीपेश म्हात्रेंवर पलटवार। बॅच लावून जा पक्ष कळेल असे म्हणत मनसे नेते राजू पाटील यांनी भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यावर टीका करत त्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले। पक्षांतर आणि डोंबिवलीच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला। विरोधकांचा सभात्याग राजकीय कट असल्याचा महापौरांचा आरोप। महापौर अजय पाटील यांनी विरोधकांच्या सभात्यागावर टीका केली। हा निर्णय पुनर्नियोजित असल्याचा आरोप केला। नागरिकांच्या प्रश्नांऐवजी विरोधक राजकारण करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे। मनसेच्या नादी लागाल तर चिठ्ठ्या बाहेर काढू। राजू पाटील मनसेच्या निर्धार मेळाव्यात भाजपमधून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घर वापसी केली। यावेळी राजू पाटील यांनी मनसेतून गेलेल्या नेत्यांवर टीका करत सर्वांच्या व्यवहारांची माहिती आमच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे। नालासोपाऱ्यात इमारतीला तडे, रहिवाशांना सुरक्षित घटनास्थळी हलवले। नालासोपारा पूर्वेतील दुर्गेश्वरी अपार्टमेंटच्या सी विंगला तडे गेल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। वसई विरार महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले। शेगावात पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट। शेगावात पाऊस नसल्याने शेगाव तालुक्यात 15 दिवसांपासून पाऊस नसल्याने कपाशीची कोवळी पिके सुकू लागली आहेत। पाणी टंचाईमुळे शेतकरी चिंतेत असून पुढील काही दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे। मुसळधार पावसानंतर माथेरानचे रस्ते खराब। रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे माथेरानमधील अनेक रस्त्यांचे नुकसान झाले असून नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले असून रस्त्यांचे मोजमाप घेण्यात आले आहे। सोनम वांचूक प्रकरणावरून किरण काळेंचा केंद्रावर हल्लाबोल। ठाकरे शिवसेनेचे किरण काळे यांनी सोनम वांचूक यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेवरून केंद्र सरकारवर टीका केली। विद्यार्थ्यांचा आवाज दडपता येणार नसल्याचा दावा करत त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। वसई रोड स्थानकात प्रवाशाचा जीव घेणार स्टंट, व्हिडिओ व्हायरल। वसई रोड रेल्वे स्थानकात लोकल थांबलेली असताना एका प्रवाशाने एक्सप्रेस ट्रेन जवळ उतरून धोकादायक स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। घटनेनंतर रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरपीएफ कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वसईत बनावट अधिकारी असल्याचे सांगून स्वीट मार्ट व्यावसायिकाकडून 6 लाख रुपये उकळल्याचा आरोप 7 जणांवर करण्यात आला आहे। माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। डोंबिवली स्थानकात तिकीट खिडकीवर नाग, प्रवाशांमध्ये खळबळ। डोंबिवली रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटरवर नाग आल्याने एकच गोंधळ उडाला। रेल्वे कर्मचाऱ्यांनी खबरदारी घेत प्रवाशांना दूर केले। चिमुकली आरोहीचा विठ्ठलाला सामाजिक संदेश। अहिल्यानगरच्या वारीत 3.5 वर्षाच्या आरोही स्वामी गोसावी हिचा महिलांवर अत्याचाराविरोधात संदेश चर्चेत आला आहे। पोस्टरच्या माध्यमातून तिने विठ्ठलाकडे सामाजिक न्यायाची प्रार्थना केली आहे। बालिका अत्याचार प्रकरणाचा निषेध। बालिका हत्या व अत्याचाराचा संशय प्रकरणी वर्धा बंदची हाक देण्यात आली आहे। व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रतिसाद दिला असून आरोपीला कठोर शिक्षा आणि जलद गती न्यायालयात
खटल्याच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. गोकुळमधील आंदोलनावर भाजपचा आक्षेप. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ गोकुळ दूध संघातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या काम बंद आंदोलनावर भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी आक्षेप घेतला. प्रशासक गैरहजर असल्याने त्यांनी निवेदन रिकाम्या खुर्चीला चिटकवत निषेध केला. बालिका हत्येच्या निषेधार्थ वर्ध्यात आक्रोश मोर्चा. वर्ध्यात 12 वर्षीय बालिकेच्या हत्या व अत्याचाराच्या संशय प्रकरणी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आरोपीला फाशीची शिक्षा आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी करत नागरिक, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष सहभागी झाले. संजय गायकवाड प्रकरणी प्रशांत आंबेंची न्यायालयात धाव. शिवीगाळ आणि धमकी प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप करत प्रशांत आंबे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्याय मिळेपर्यंत न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर अशाच वेगवान बातम्यांचा आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तुर्तास धन्यवाद.